रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, असेच काहीचे भाव सध्या काठेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज काठेवाडीमध्ये दाखल होणार आहे आणि आपण पाहू शकतो की काठेवाडीमध्ये विद्यार्थ्यांच्या असेल किंवा काठेवाडी ग्रामस्थांच्या भक्तीला अगदी उधाण आलेलं आहे। हे शाळकरी विद्यार्थी लेझीम खेळून या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आपण पाहू शकतो की त्या शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी दांडगा आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी दाखल होणार आहे आणि पालखी बारामतीहून या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर परीट समाजाच्या वतीनं धोतरांच्या पायघड्या घालत या पालखीचं स्वागत करण्यात येणार आहे। आज पालखी सोहळ्यातलं जे मेंढ्यांचं जे पहिलं रिंगण आहे ते पहिले रिंगण सुद्धा आज या सोहळ्यामध्ये होणार आहे। तत्पूर्वी सुद्धा आपण पाहू शकतो की ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष जो आहे तो सध्या काठेवाडी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या पालखी सोहळ्याच्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या सध्या दाखल झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो की साक्षात विठ्ठल आणि रुक्माईचं जे प्रतिरूप आहे ते सध्या हे शाळकरी विद्यार्थ्यांनी साकारलेलं आहे। साहजिकच त्यामुळं जे वारकरी आहे जे वारकऱ्यांना पंढरपूरच्या गाभाऱ्यातील जो विठ्ठल असतो ज्या विठ्ठलासोबत ज्यांचे बंध जुळलेले असतात अशा विठ्ठलाचे आपोआपच ह्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाकडे पाहून हात जोडले जात आहेत। सध्या आपण पाहू शकतोय की या शाळकरी विद्यार्थ्यांच्या भक्तीला अगदी उधाण आलेलं आहे। सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्याची लखेर आहे आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत आसमान फिरत हा आसमांत घुमत आहे। शाळकरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आपण हा जो आनंद आहे तो स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अभिजित तुझ्यासोबत लक्ष्मण जाधव, विनोद मराठी, काठेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।